नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनच्या हाती प्रियाबाबत एक असा काही पुरावा लागलेला आहे की जो आता अर्जुनला सापडल्यानंतर तो सगळ्यांना घरातल्यांना तो पुरावा दाखवणार आणि त्यानंतर आता सुभेदार कुटुंबीय हे प्रियाला कायमचे घराबाहेर काढून टाकणार. तर आता त्याचबरोबर दामिनी देशमुखला सुद्धा आता प्रियाची केस साक्षीची केस सोडावी लागणार आहे, कारण आता तिलासुद्धा एक प्रियाबद्दल अशी गोष्ट समजली आहे की त्यानंतर तिला हे कळून चुकलं आहे की काहीही झालं तरी आता आपण ही केस जिंकू शकणार नाही. आता नेमकं असं काय घडलं असणार आणि का आता साक्षीची केस सोडावी लागणार आहे ॲडव्होकेट दामिनींना, ते सगळंच आपण जाणून घेणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये. म्हणूनच आधी व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओचा आनंद घेता आला पाहिजे. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आत्तापर्यंत आपण असं पाहिलं होतं की आता प्रतिमा आत्याची ही इच्छा आहे की सगळ्यांनी आता सायली अर्जुनला माफ करावं, सगळं पूर्वीसारखं छान व्हावं. तर दुसरीकडे आता प्रिया ही नाराज आहे, कारण सायली आणि अर्जुन हे दोघं जिंकलेत. तर आता अश्विन ही तिची समजूत काढतोय की सगळं व्यवस्थित होईल वगैरे. तर दुसरीकडे प्रतिमा आत्या माझी आई नसली तरीसुद्धा मी खुश आहे जेवढं त्यांचं प्रेम मला मिळालं त्याच्यामध्ये, असं सायली अर्जुनला सांगते. एकंदरीत पाहता आता आजचा व्हिडिओ हा छान असणार आहे हे आपल्याला कळून चुकलं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तर आता आपण पाहतो की दामिनी देशमुखने प्रियाला पुढच्या 24 तासात चौकशीला हजर राहायचं असं सांगितलेलं असतं, आणि आता प्रिया ही 24 तासाच्या आत चौकशीला सकाळ सकाळ गेलेली सुद्धा असते. दामिनी तिला म्हणते, गुड, बरं झालं वेळेत आलीस. आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पटापट आणि खरीखुरी द्यायची. आणि मग आता प्रियाला ती पहिला प्रश्न विचारते, मला सांग तू पहिली गोष्ट तिथे तू काय काय पाहिलंस. मग प्रियाने जे जे काही पाहिलं होतं ते सगळं ती त्या दामिनी देशमुखला सांगून टाकते. आणि मग आता दामिनी देशमुख हा तिला म्हणते, आता मी तुला दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारते, तो म्हणजे मला उत्तर दे की विलासच्या फोनवरून जो मेसेज केला होता तो कोणी केला होता, तुला माहिती आहे का. आता हा प्रश्न विचारल्यावर प्रिया म्हणते, मीच केला होता. आता हे ऐकून दामिनी देशमुख प्रियावरती खूप चिडते. ती तिला म्हणायला लागते, तुला अक्कल आहे का, तुला कळतं का काही, तू किती मोठा गोंधळ घालून ठेवला आहेस तो. आता प्रियाला आश्चर्य वाटतं. ती तर म्हणते, मी साक्षीला वाचवण्यासाठी उलट मधुभाऊंवर आळ जावा यासाठी हे सगळं केलं होतं. त्यावर लगेचच आता दामिनी तिला विचारते, कोणता मेलेला माणूस मेल्याच्या नंतर मेसेज करू शकतो गं, तू करशील मेल्यानंतर मेसेज. आता मात्र प्रियाच्या लक्षात आलेलं असतं की आपण केवढी मोठी चूक करून बसलो आहे, आपण किती मूर्खपणा केलेला आहे. विलासचा खून होऊन गेल्याच्या नंतर प्रियाने विलासच्या फोनवरून मेसेज केला होता की मला मधुभाऊंपासून धोका आहे, त्यामुळे तुम्ही लवकर माझ्याकडे या. आता मात्र दामिनी देशमुख ही प्रचंड चिडलेली असते प्रियावरती, आणि आता ती म्हणते की तू खूप मोठा गोंधळ घातलास. त्यावर आता प्रिया ही तिला विचारत असते, मग आता आपल्याला काय करता येईल, मला काय करावं लागेल. त्यावर दामिनी देशमुख तिला म्हणते, घातलास तेवढा गोंधळ आता पुरे झाला, आणखीन काही वाढवून ठेवू नकोस. त्यावर आता प्रिया विचारते, मग आता तुम्ही काय कराल. त्यावर दामिनी म्हणते, आता मी काय करणार म्हणजे मी ही केस सोडून देणार. त्यावर प्रिया म्हणते, काय. त्यावर दामिनी सांगते, हो, हे बघ, काहीही झालं तरी दामिनी देशमुख कधीच हरलेली नाही आणि हरणारही नाही. त्यामुळे जर आत्ता मी ही केस हरले ना तर माझा रेकॉर्ड खराब होईल, त्यामुळे मी ही केस सोडून देईन. त्याबरोबर प्रिया म्हणते, अहो पण जर असं झालं तर मग साक्षीचं काय. त्यावर लगेच आता दामिनी म्हणायला लागते, तिच्याशी माझं काय घेणं देणं आहे, ती तुझी मैत्रीण असेल, माझ्यासाठी ती कोणीच नाही. माझी ती फक्त आणि फक्त एक साधीसुधी क्लायंट होती, जिला मी केस जिंकून देण्याचा प्रयत्न करत होते. पण आता मला खरं कळलं की ती दोषी आहे, म्हणून मी आता तिच्या बाजूने केस नाही लढत आहे. दॅट्स इट. आता मात्र प्रिया प्रचंड घाबरलेली असते, कारण आता तिला माहिती आहे की महिपत आता मला काही सोडणार नाही, कारण माझ्यामुळे दामिनी केस सोडणार आहे. तर दुसरीकडे आता अर्जुन हा कोर्टात जायला निघालेला असतो. आता अर्जुन हा जात असताना सायली ही त्याला म्हणते की सर, आज मी सुद्धा तुमच्याबरोबर येईन. त्यावर अर्जुन सांगतो, मी कोर्टात चाललो आहे. त्यावर सायली म्हणते, नाही नाही, मला कोर्टात नाही तर तुमच्या ऑफिसला यायचं आहे. अर्जुन म्हणतो, माझी एक इयरिंग आहे, त्यानंतर मी जाणार आहे ऑफिसला. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही ऑफिसला गेलात की मला फोन करा. आता सायलीला जायचं असतं, कारण आता
प्रियाची मानसोपचार तज्ज्ञांखाली जी चौकशी होणार असते तिची परवानगी कोर्टाने दिलेली असते आणि सायलीला ती चौकशी पाहायची असते की मानसोपचार तज्ज्ञांखाली कशी काय चौकशी होते त्यांच्या हाताखाली. म्हणून सायलीला जायचं असतं. अर्जुन म्हणतो तुम्हाला ही गोष्ट पाहण्यात इतका इंटरेस्ट आहे. त्यावर सायली सांगत असते की हो म्हणजे मला यायचं आहे हो तुमच्याबरोबर, मी आले तर चालेल ना. का म्हणजे चालणार नाही असं चालत नाही का. त्याबरोबर अर्जुन म्हणतो नाही तसं काही नाही आहे आणि जर नाही चाललं तर मग तुम्ही बाहेर थांबा आणि बाहेरून बघा चौकशी कशी करतायत ते मानसोपचार तज्ज्ञ. त्यावर सायली म्हणते ठीक आहे. अर्जुन तिला समजावून सांगतो मानसोपचार तज्ज्ञ चौकशी करणार म्हणजे त्यांना आधी मला जे जे काही प्रश्न प्रियाला विचारायचे आहेत ते मी सांगणार. त्यानंतर ते प्रश्न ते स्वतः प्रियाला विचारणार, बस इतकंच. आणि जर प्रियाला त्यामध्ये काही त्रास झाला तर ते तिचा चेकअप करणार, म्हणून मानसोपचार तज्ज्ञ. त्यावर सायली म्हणते अहो पण प्रिया तर सगळं नाटक करते ना. त्यावर अर्जुन म्हणतो ते खरं असलं तरीसुद्धा आपण काही करू शकत नाही ना, कारण कायद्याने एथिक्सने आपल्या हातात काहीच नाही आहे. चला उशीर होतो मला, मी निघते. आता मात्र अर्जुन इतक्यातच सायलीला पुन्हा घरात येऊन सांगतो की मी कोर्टात जायचं कॅन्सल झालं आहे, कारण मी कालच चैतन्यला सांगितलं होतं की माझी इयरिंगची डेट थोडी पुढची लांबणीवर टाक आणि त्याने ते केलं आणि मला पुढची डेट मिळाली. त्यामुळे चला आपण एकत्रच जाऊया. आता अर्जुन सायली जात असताना रस्त्यात अर्जुनला महिपतची गाडी दिसते आणि महिपतच्या गाडीबाहेर बसून प्रिया आणि महिपत हे दोघंजणं बोलत असतात. आता लगेचच अर्जुन हा गाडीतून उतरायला लागतो. सायली त्याला म्हणत असते अहो अर्जुन सर तुम्ही काय करताय, कुठे चाललाय, उशीर होईल आपल्याला. त्यावर अर्जुन म्हणतो नाही उशीर होणार, एक खूप महत्त्वाची गोष्ट करायला चाललो आहे. आणि मग आता अर्जुन हा प्रियाची व्हिडिओ आणि महिपतची व्हिडिओ बनवून घेतो आणि नंतर तो प्रियाची चौकशी वगैरे मानसोपचार तज्ज्ञांच्या हाताखाली करून झाल्यानंतर घरी आलेला असतो. आता घरी तो सगळ्यांनाच लवकर लवकर खाली या हॉलमध्ये असं सांगतो. आता घरातल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की अर्जुनने सगळ्यांना हॉलमध्ये एवढ्या तातडीने का बरं बोलवलं असेल. सगळे हॉलमध्ये येतात. अर्जुन हा म्हणत असतो की माझ्याकडे सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे आणि स्पेशल फॉर तन्वी. आता अर्जुन मला सरप्राईज देणार ही गोष्ट तन्वीला कळल्याबरोबर आता तिच्या तोंडावर 12 वाजलेले असतात, कारण तिला माहीत असतं की अर्जुन मला काहीतरी सरप्राईज देणार म्हणजे नक्कीच हा मला काहीतरी धक्का आणि काहीतरी दुःख सोबतच देणार. आणि मग आता प्रियाला टेन्शन आलेलं असताना लगेचच कल्पना म्हणते की काही गरज नाही आहे माझ्या सुनेला तुझ्या गिफ्ट वगैरेची, पुन्हा काहीतरी चौकशी वगैरे ठेवशील तिच्यावर. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो नाही ग मम्मा तसं काही नाही आहे, तू एकदा बघून तर घे. आणि मग आता महिपत आणि प्रिया दोघं एकमेकाला भेटलेले असतात. तो व्हिडिओ अर्जुन सगळ्यांना दाखवतो. आता हा व्हिडिओ बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता कल्पना ही लगेचच प्रियाला विचारायला लागते तन्वी हे सगळं काय आहे, या माणसाला कशासाठी भेटलीस तू. अगं याने तुझ्या नवऱ्यावरती गाडी ढकलली होती, तुझ्या नवऱ्याचा अपघात करण्याचा प्रयत्न केला आणि याला पुन्हा भेटलीस तू, काय गरज होती तुला याला भेटण्याची. तर आता रविराज काकासुद्धा प्रियाला विचारायला लागतात तन्वी काय आहे हे सगळं, का भेटलीस तू या माणसाला, मी तुला सांगितलं होतं यांच्याबरोबर काही संबंध ठेवायचे नाहीत ना. त्यावर लगेच आता मात्र प्रियाला टेन्शन आलेलं असतं आणि ती रविराज काकांच्या, प्रतिमाच्या, कल्पनाच्या कोणाच्याच प्रश्नाचं काहीच उत्तर देत नसते. ती फक्त गप्प ठम्यासारखी उभी असते. तर आता रविराज काका तिला पुन्हा विचारायला लागतात तन्वी तुझ्याशी बोलतोय मी, काय विचारतोय, का उत्तर नाही देतेस माझ्या प्रश्नाचं, का भेटलीस तू या माणसाला. आता रविराज एवढे चिडलेले पाहून प्रतिमा त्या रविराजांना म्हणते तुम्ही जरा शांत व्हा, सांगेल ती उत्तर देईल तुमच्या प्रश्नांची उत्तरं, थांबा. काय झालं तन्वी बाळा, कशाला भेटली होतीस तू त्या माणसाला, अगं बोल ना, काय विचारतायत तुला तुझे बाबा, उत्तर दे त्यांच्या प्रश्नाचं तन्वी, काय झालं होतं, तू का भेटलीस या माणसाला, तुला काय गरज होती, त्यांनी सांगितलं होतं ना भेटू नको म्हणून. त्यावर लगेचच आता इकडे अर्जुनसुद्धा म्हणायला लागतो की नाही नाही नाही, आता काहीच बोलणार नाही ही प्रतिमा आत्या, तुम्ही कितीही प्रश्न विचारा. आता तन्वी ठम्यासारखी गप्पच राहणार, कारण तिच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीच आहे, बरोबर ना तन्वी. आणि मग पुढे आता अर्जुन सांगायला लागतो की मी सांगतो ही का भेटली ते त्या महिपत शिखरेला, कारण महिपत शिखरे आणि तन्वी दोघं एकमेकांबरोबर मिळालेले आहेत. ते दोघं मिळूनच सगळे प्लॅनिंग प्लॉटिंग करतात. त्याबरोबर मात्र आता प्रियाही म्हणायला लागते की गप्प बस अर्जुन, उगाचच्या उगाच काहीही वेड्यासारखं बडबडू नकोस, असं काहीसुद्धा नाही आहे. त्या माणसाने माझ्या नवऱ्याचा अपघात केला होता, मी कशाला त्याच्याबरोबर बोलू किंवा त्याच्याबरोबर जुळवून घेऊ, सगळं खोटं बोलतोयस तू, खोटं आहे हे सगळं, मी नाही भेटले स्वतःहून त्या महिपतला जाऊन. त्याबरोबर लगेच अर्जुन म्हणतो हो का, नाही भेटलीस का तू त्याला, मग कदाचित या फोटोमध्ये जी मुलगी आहे ती तू नसावी, कोणीतरी दुसरं आहे की तूच आहेस, मला चष्मा लागला आहे, सांग ना नक्की काय खरं आहे.
त्यावर प्रिया ही आता गप्प असते. अर्जुन तिला म्हणतो, गप्प राहू नकोस, जे काही असेल ते स्पष्ट लवकर लवकर आणि खरं बोलून टाक. त्याबरोबर लगेच आता प्रिया ही सांगायला लागते की महिपतला तुम्हाला भेटलेली मुलगी जी दिसते ती मीच आहे, पण मी स्वतःहून जाऊन महिपतला भेटले नव्हते. त्याबरोबर लगेच आता पुढे रविराज काका विचारतात, मग काय तो स्वतःहून तुझ्याकडे तुला भेटायला आला होता का? काय विचारतोय मी, लवकर लवकर बोल. तो आला होता का तुला भेटायला? त्यावर मात्र आता प्रिया उत्तर देत नसते. तर रविराज काका सांगत असतात की तुला कळतंय का याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात ते. अगं, कोर्टात हा अर्जुन तुला खेचेल आणि तुझ्यावरती चौकशी बसवेल, तू महिपतला सामील आहेस वगैरे असं सिद्ध करेल. मग त्याबरोबर प्रिया लगेचच म्हणायला लागते की बाबा, तुम्हाला तर खरं माहिती आहे ना तुमची मुलगी कशी येते. त्यावर लगेचच आता सायली म्हणायला लागते की एक मिनटं प्रिया, त्यांना जितकी तू कशी आहेस ते माहीत नाही आहेस ना, तितकी तू मला कशी आहेस ते चांगलं माहिती आहे. कारण त्यांनी तुला जन्म दिला, पण नंतर तू त्यांच्यापासून वेगळी झालीस ना. आता थेट 22 वर्षानंतर तू त्यांना भेटती आहेस, पण माझ्याबरोबर ती 22 वर्ष तू घालवली आहेस. त्यामुळे तू कशी आहेस हे त्यांच्यापेक्षा जास्त मला माहीत आहे. त्याबरोबर आता प्रताप म्हणायला लागतो की नाही तन्वी, तू बाकी काहीही बोल, पण अर्जुन कोणाची तरी फसवणूक करतोय किंवा अर्जुन हा खोटं बोलतोय हे बोलू नकोस. कारण काहीही झालं तरी माझा मुलगा अर्जुन हा कधीच खोटं बोलणार नाही आणि सायलीवरती सुद्धा मला पूर्ण विश्वास आहे, ती सुद्धा खोटं बोलणार नाही. त्यामुळे आता तू सांग, तू कशाला भेटली होती ते महिपतला? त्याबरोबर मात्र आता प्रियाकडे बोलण्यासारखं काहीच नसतं, पण मग तरीसुद्धा आता प्रिया खोटी रचून कथा सांगायचा प्रयत्न करत असते. पण कोणीच आता प्रियावरती आणि तिच्या गोष्टीवरती काडी मात्रही विश्वास ठेवत नाही. आणि आता मात्र प्रियाचं भांडं हे सगळ्यांसमोर फुटलेलं असतं की प्रिया ही महिपतला मिळालेली आहे. त्यामुळे आता मात्र प्रतिमा, कल्पना, रविराज, प्रताप सगळेच जण प्रियावरती खूप चिडलेले असतात. पण सगळ्यात जास्त चिडलेली असते ती म्हणजे कल्पना प्रियाकडे जाते, तिच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते आणि तिला म्हणत असते, का वागलीस माझ्याशी असं? का विश्वासघात केला माझा? एवढा विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती. त्याबरोबर चैतन्य म्हणायला लागतो, मावशी रिलॅक्स, शांत हो. एवढी चिडचिड करू नकोस, तुला या सगळ्याचा त्रास होईल. सगळ्यात महत्त्वाचं तुझं आहे, तू चूक केलीस. तुला या नालायक मुलीवरती विश्वास ठेवण्याची काही गरजच नव्हती. कशाला बरं विश्वास वगैरे ठेवला तू हिच्यावर? अगं, हिने फक्त आणि फक्त सायली वहिनी आणि अर्जुनला त्रास देता यावा यासाठी या घरात यायचं होतं आणि म्हणून हिने अश्विनचा वापर केला. अश्विनशी लग्न करून ही आपल्या घरात घुसली. उगाचच्या उगाच तुम्ही विश्वास वगैरे हिच्यावर ठेवला. ही सरड्यापेक्षाही फास्ट रंग बदलते. अगं, हिच्याबद्दलचे सगळे पुरावे मी स्वतः मिळवले, त्यामुळे ही कशी आहे ना हे मला व्यवस्थित पक्क माहीत आहे. त्याबरोबर लगेच आता कल्पना म्हणत असते, बरोबर बोलतोयस तू, माझंच चुकलं चैतन्य, मी हिच्यावरती विश्वासच नाही ठेवायला हवा होता. अगं मूर्ख मुली, तुझ्यावर विश्वास ठेवून मी प्रत्येक वेळेस सायलीला दोष दिला, प्रत्येक वेळेस तुझी बाजू घेतली आणि तू शेवटी काय केलं? माझी फसवणूक. लाज नाही वाटली का तुला हे सगळं करताना? आता ना तुला या घरामध्ये जागाच नाही आहे. त्याबरोबर आता मात्र प्रिया म्हणायला लागते की आई प्लीज माझ्यावर चिडू नका ना. अहो, मी काही नाही केलं, मी मुद्दामून नाही केलं. हा अर्जुन मुद्दाम फसवतोय मला, तुम्हाला का कळत नाही आहे? त्यावर कल्पना म्हणत असते, बास झाली तुझी नाटकी, आणखी नाटक करू नकोस. सांगितलं ना, आता या घरामध्ये तुला एक क्षणसुद्धा जागा नाही आहे. पुन्हा कधीच या घराच्या दिशेने पाहूसुद्धा नकोस. चालती हो या घरात ना आत्ताच्या आत्ता. पण आता काही प्रिया जागची हालत नसते. त्यावर लगेच कल्पना म्हणते, अशी नाही ऐकणार ना तू, थांब. आणि ती आता स्वतः हाताला धरून प्रियाला घराच्या बाहेर हकलवून देते. आता हे सगळं पाहताना सायलीला आणि अर्जुनला मात्र खूप बरं वाटलेलं असतं, पण कल्पनाला हा जो काही त्रास झालेला असतो तो बघून सायलीला वाईटसुद्धा वाटलेलं असतं. त्यामुळे आता लगेचच ती कल्पनाला सांगत असते, आई तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुमची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आहे. तुम्ही तर प्रियावरती फक्त विश्वास ठेवला आणि तुम्ही जे केलं ते योग्यच होतं. शेवटी काहीही झालं तरी ती तुमची सून होती आणि आपल्या सुनेवरती विश्वास ठेवणं हे कोणत्याही सासूचं कर्तव्य आहे आणि फक्त तुम्ही तेच बजावलं. त्यावर अर्जुन म्हणत असतो, नाही मम्मा, तुझं चुकलं. तू प्रियावरती विश्वास ठेवलास यामध्ये काही चूक नव्हती, पण तुला दिसत असलेल्या गोष्टींकडे, प्रियाच्या चुकांकडे प्रत्येक वेळेस दुर्लक्ष केलंस, ही तुझी सगळ्यात मोठी चूक होती. जर तू तिच्या प्रत्येक वेळेस चुका होत होत्या त्या बघितल्या असत्यास, तिला त्या चुकांवरती ताबडतोब प्रश्न विचारले असतेस ना, तर कदाचित आज हे जे काही तुला बघावं लागलं ते बघावं लागलंच नसतं. कारण तू प्रियाचे सगळे कारनामे उघड्या डोळ्याने पाहिले असते तर तुला ताबडतोब प्रियाच्या चुका कळल्या असत्या आणि मग तू प्रियावरती आंधळा विश्वास ठेवलाच नसता. आता मात्र कल्पनाला तिची चूक कळालेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आता तुम्हाला काय वाटतं, खरोखर दामिनी देशमुख सोडणार का साक्षीची केस, की पुन्हा एकदा
आता दामिनी देशमुख नवीन काहीतरी शक्कल काढून साक्षीला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आणि महिपत आता काय करणार प्रियाचं, ज्यावेळेस त्याला समजणार की आपली मुलगी प्रियामुळे अडकणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.